अमरावती शहरामध्ये नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती मातंग समाजाचा मोर्चा सध्या निघलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर उपवर्गीकरणाला समर्थन देण्यासाठी हा जो भव्य मोर्चा आहे ते सुरू असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते। भर पावसामध्ये हा मोर्चा जो आहे तो सध्या सुरू असलेलं चित्र आहे। शेकडो महिला त्याचबरोबर शेकडो मातंग कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झालेले चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनुसूचित जाती आहे त्या जातीमधून अबकडला जे आरक्षण आहे उपवर्गीकरण त्या आरक्षणाला समर्थन देण्यासाठी हा मोर्चा जो आहे तो नेहरू मैदानापासून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढण्यात आलेला हा मोर्चा आहे। आपण बघू शकतो की या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते मातंग समाजाचे सहभागी झालेले आहेत आणि आम्हाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी आपण बघू शकतो की वेगवेगळे झेंडे जे आहेत ते घेऊन संविधानाचे प्रत हातामध्ये घेऊन हे मोर्चेकरी जे आहेत ते सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतानाचे चित्र जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मातंग समाजाचं अनुसूचित जातीमधून उपवर्गीकरणाला समर्थन दिलं आहे, पाठिंबा दिला आहे। खरं तर जातीय उपवर्गीकरणाचा जो वाद आहे जो अगदी देशभरात चर्चेला जात आहे आणि याच्यामध्येच आम्हाला आमचं वेगळं आरक्षण पाहिजे, अनुसूचित जातीमधून आम्हाला आमचं वेगळं आरक्षण पाहिजे या मागणीसाठी आपण बघू शकतोय की अमरावती जिल्ह्यामध्ये नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढलेला आहे। लहुजी शक्ती सेनेचे जे हे कार्यकर्ते आहेत अगदी आपला ध्वज हातामध्ये घेत भर पावसामध्ये यांचा हा मोर्चा जो आहे तो शेकडो कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती यांचा हा धडक मोर्चा जो आहे तो सुरू असलेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे याची मागणी केली जाते। मात्र बाकीच्या ज्या 58 जाती आहेत अनुसूचित जातीमध्ये एकूण जवळपास 59 जाती आहेत आणि या 59 जातीपैकी ही एक वेगळी मातंग समाजाची जात एक वेगळं आरक्षणाची मागणी करत आहे। मात्र 58 जातीकडून या आरक्षणासाठी विरोध केला जात आहे। आपण बघू शकतो की बौद्ध समाजाकडून खरं तर या आरक्षणासाठी विरोध केला जात आहे। मात्र मातंग समाज आक्रमक झालेला आहे, त्यांनी या आरक्षणासाठी पाठिंबा दर्शवला आहे, समर्थन दर्शवलेलं आहे आणि आपण बघू शकतोय की हे सर्व मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, अगदी शंखनिनाद करत आहेत, त्याचबरोबर ती वेगवेगळ्या आशयाच्या घोषणा ज्या आहेत देत हे सर्व मोर्चेकरी जे आहेत त्या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना चित्र जे आहेत आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। तर खरं तर या मोर्चेकरांशी आपण संवाद साधूयात, आपण त्यांच्याकडे जाऊयात। नक्की तुम्ही काय मागणीसाठी मोर्चा करता, काय मागणीसाठी मोर्चा? महाराष्ट्रामध्ये अनेक संघटनेचा मोर्चे निघत आहे। अबकड आरक्षण वर्गीकरण हे झालं पाहिजे। सुप्रीम कोर्टचे आदेश आहे की अबकड सगळ्या राज्यामध्ये लागू झालं पाहिजे। तर महाराष्ट्रामध्ये मी लहुजी शक्ती सेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की तत्काळ तुम्ही हे आरक्षण लागू करा, नाही तर महाराष्ट्र बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मातंग समाज सकल मातंग समाज तुम्ही आता या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे, मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे, तुम्ही काय मागणी करताय? सुप्रीम कोर्टाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार 1 ऑगस्ट 2024 ला सांगितलं की आरक्षणात उपवर्गीकरण करा। मातंग समाज गेल्या कित्येक वर्षापासून ठीक आहे आमदार साहेब खरं मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत, अगदी राज्यभरात ही मागणी होताना दिसत आहे, मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत, काय मागणी करताय मोर्चाच्या माध्यमातून? खरं तर 1 ऑगस्ट 2024 रोजी जे आरक्षणाचं उपवर्गीकरण करा असं सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं, त्याच्यानंतर भारतामध्ये 5 राज्यांमध्ये हे आरक्षण उपवर्गीकरण जाहीर झालं। महाराष्ट्रातही ते आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर व्हावं म्हणून संपूर्ण जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांमध्ये असा मोठ्या प्रमाणात मोर्चे आज तुम्ही बघताय अमरावतीला भर पावसामध्ये 5000 पेक्षा जास्त मातंग समाज आहे, वाल्मिकी समाज आहे, डोर समाज आहे, सगळ्या समाजाची लोक एकत्र येऊन हा मोर्चा करतात। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतोय की लवकरात लवकर हे आरक्षणातलं उपवर्गीकरण आपण जाहीर करावं। धन्यवाद। तर काही समाजाकडून या आरक्षणाला विरोध होताना सुद्धा पाहायला मिळत आहे, या विरोधाचा कसं तुम्ही विरोध करताय? देश सार्वभौम आहे आणि प्रत्येकाला विरोध करण्याची प्रत्येकाची भूमिका आहे। प्रत्येकाला न्याय हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय हक्कासाठी संविधान लिहिलं आहे, त्यामुळं जे विरोध करतायत त्यांची जी मागणी आहे ती त्यांनी खऱ्या अर्थाने समजून घेतली पाहिजे। पण विरोधाला विरोध न करता जर आपल्या सर्व जातींमध्ये हा विकास या आरक्षणाच्या माध्यमातून प्रसारित होणार असेल तर या आरक्षणाला कुणी विरोध करू नये अशी मी भावना व्यक्त करतो। आपण बघू शकतो की खरं तर जातीच्या उन्नतीसाठी जातीच्या प्रगतीसाठी कोणीही या आरक्षणाला विरोध करू नाही अशी भावना खरं तर हे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढण्याची सुद्धा भावना मोर्चेकरी व्यक्त करताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, मराठी, अमरावती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.